नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे। मित्रांनो आज आपण अतिशय मनोरंजक अशी माहिती जाणून घेणार आहोत आणि हा एक मोटिवेशनल व्हिडिओ सुद्धा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं काम करण्याची प्रेरणा भेटेल। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये काय मोटिवेशन आहे, काय प्रेरणादायक कहाणी आहे। तर मित्रांनो, एक असा मुलगा की जो 10वी नंतर शाळा सोडून देतो, परंतु पुढे जाऊन 2000 कोटी रुपयांची IT कंपनी उभारतो। अगदी असा हा मराठमोळा मुलगा, ज्याचं नाव होतं कैलास काटकर, जे अजूनही अनेकांना माहिती नाही। तर हा मूळचा सातारा जिल्ह्यातला रहिमतपूरचा मुलगा कैलास काटकर, याची जाणून घेऊया मोटिवेशनल कहाणी करूया। आणि सुरू करण्याआधी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईकचं बटन जरूर दाबा। थंब इम्प्रेशन। तर मित्रांनो, कैलास काटकर, मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर, राहायला पुण्याच्या शिवाजीनगरमधल्या नरवीर तानाजीवाडीमध्ये होता। वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी, एक लहान भाऊ आणि एक बहीण, असं हे 5 जणांचं कुटुंब नरवीरवाडीमध्ये एका छोट्याशा खोलीत राहायचं। कैलास सगळ्यात थोरला, त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच। घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला इंग्लिश मीडियम शाळेत घातलेलं। पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत, कसं बसं रडत खडत 10वी पर्यंत पोहोचला। 10वी नंतर पुस्तकी शिक्षणाला राम ठोकला आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाला सुरुवात केली। आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण तो शिकायला सुरुवात केली त्याने। तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती। वडिलांचं बघूनच 6वी मध्ये असतानाच रेडिओ दुरुस्ती करायला सुरुवात केली होती। त्याबद्दलचा 1 महिन्याचा कोर्स केला त्याने। काहीतरी करू असं आत्मविश्वास होता त्याला, त्यामुळे 10वीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरुवात केली। एक दिवस त्याला पेपरमध्ये एक जाहिरात दिसली। एका कंपनीमध्ये कॅल्क्युलेटर दुरुस्त करण्याची आवश्यकता होती। कैलासने आयुष्यात कधी कॅल्क्युलेटर बघितला सुद्धा नव्हता, तरी त्याने अप्लाय केले। नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या 25 जणांमधून त्याची निवड झाली। अंगभूत खटपटेपणा कामी आला। त्या कंपनीत कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधलं लेझर पोस्टिंग मशीन, फसेट मशीन, अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला लागला। पण मित्रांनो, किती जरी झालं तरी हा खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल। नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचा दुरुस्तीचं दुकान टाकलं। सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला। त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटपट चालायची। पैसे बऱ्यापैकी मिळू लागले। एक दिवस कैलासला एका बँकेचं एक नवीनच मशीन दिसलं। त्याने चौकशी केली। कोणीतरी सांगितलं याला कम्प्युटर म्हणतात आणि आता कम्प्युटरचं युग येणार आहे। कैलास विचारात पडला, येणारं युग जर कम्प्युटरचं आहे तर मग आपल्याला शिकून घेतलंच पाहिजे हे कम्प्युटर। आणि त्यानंतर मित्रांनो, 90च्या दशकातला तो काळ, कम्प्युटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता। त्याच्या येण्यानं आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या उजव्या संघटना एकत्र लढत देत होत्या। कम्प्युटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येच दिसायचे। कैलासला कोणी कम्प्युटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हतं। एकदा चान्स मिळाला। पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस तेव्हा होतं। त्यांचे 3 प्रिंटर बंद पडले होते। दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं की ते फेकूनच द्यायच्या लायकीचे झाले आहेत। ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती, पण योगायोगाने कैलास तिथे आला। त्यांनी पैजेवर ते मशीन 1.5 तासात दुरुस्त करून दाखवले। टाइम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरच नाही तर कैलासच्या हातात आपले कम्प्युटर सुद्धा देऊन टाकले। 2 वर्षांच्या दुरुस्तीचा करार केला। कैलासच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला। टाइम्स ऑफ इंडियाचं बघून बाकीच्या कंपन्या, बँकांनी देखील त्यांना काम देऊ केलं।
त्यानंतर मित्रांनो पुण्यात कॉम्प्युटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलास काटकर हे नाव प्रसिद्ध झालं. स्वतःचं शिक्षण अर्धवट सुटलं, पण कैलास यांनी आपल्या भाऊ बहिणींच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजय सुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करायला येत होता. त्या काळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेच उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणे कम्प्युटर देखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रामचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी रोग प्रतिबंधककारक औषध, यालाच आपण ज्याला अँटीव्हायरस म्हणतो, ते असायला हवं. या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कम्प्युटर्स पुण्यात दुरुस्तीला कैलासच्या दुकानात यायचे. लोक सांगायचे की तुम्ही याला दुरुस्त करा, पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअरवाले त्यात करणार काय? पण मित्रांनो, काहीतरी करून कैलासने ते कम्प्युटर सुरू करून द्यायचा. त्यांच्या धाकट्या भावाने संजयने सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून टूल बनवला, जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडलं. त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटीव्हायरसचा धंदा बराच पैसा कमावून देणार आहे. त्यांनी भावाला एक स्पेशल सॉफ्टवेअर घेऊन दिलं. नतावाडीमधल्या एका वस्तीमधल्या एका खोलीत संजय काटकर अँटीव्हायरस बनवायच्या मागे लागला. 1.5 वर्षे लागली, पण मराठी माणसाचं स्वतःचं अँटीव्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं क्विक हील. हो मित्रांनो, क्विक हील. हे साल होतं 1995चं. संजयनी स्वतःच या अँटीव्हायरसचा लोगो डिझाईन केला, पॅकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्यांच्या दारोदारी फिरून आपलं प्रॉडक्ट खपवू लागले. कॉम्प्युटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेलं अँटीव्हायरस असणं किती गरजेचं आहे हे पटवून सांगेपर्यंत त्यांना नाकेनऊ यायचे, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्या काळात पुण्यात बऱ्याच IT कंपन्या सुरू झाल्या होत्या. IT पार्क उभं राहिलं होतं. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटीव्हायरसपेक्षा भारतातील हे स्वस्तातलं अँटीव्हायरस, देशी अँटीव्हायरस नक्कीच पसंत पडलं आणि क्विक हील अँटीव्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षानुवर्षाचे करार केलेले आहेत. अजून मोबाईल फोन देखील आले नव्हते. अशा काळात आफ्टर सर्व्हिसला देखील भरपूर महत्त्व होतं. कैलास काटकरने आपल्या मेहनतीच्या जोरावर ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबरच नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचीही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धा काळातही क्विक हील मोठी झाली. मंगळवार पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी 1 लाख स्क्वेअर फूटच्या ऑफिसमध्ये रूपांतर झाले ते त्यांनाही कळले नाही. आज क्विक हील हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय, यावर कोणी विश्वासही ठेवायला तयार होणार नाही. मित्रांनो, आज क्विक हील ह्या कंपनीत 1300च्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे, परदेशातही काम करतात. त्यांचे ऑफिसेसही परदेशात आहेत आणि आज 80हून अधिक देशामध्ये कम्प्युटरमध्ये हे क्विक हील अँटीव्हायरस सॉफ्टवेअर दाखल झालं आहे. आणि मित्रांनो, हे सर्व साम्राज्य उभं केलंय ते एका 10वी पास झालेल्या मराठी मुलानं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मोटिवेशनल वाटला की नाही, यावरून आपल्याला काय बोध झाला, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल आमच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही असेच मोटिवेशनल व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.